काँग्रेसने आघाडी आणि युतीच्या संदर्भात स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेमध्ये आपण बघत आहोत की अनेक ठिकाणी आम्ही सहभाग आहोत, पुढे महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत. काही ठिकाणी शेतकरी संघटनेसारख्या वंचित सारख्या संघटना आमच्यासोबत पक्ष आमच्यासोबत येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भावना ही स्वबळाच्या अनुषंगाने आणि त्या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत. कोणी कोणासोबत असलं पाहिजे नसलं पाहिजे हा काही आशय काँग्रेसच्या माध्यमातून नाही. उद्या मुंबईमध्ये काँग्रेसची किंवा महाविकास आघाडीची बैठक होती, त्या घातलेली आहे, त्यामध्ये समन्वय असला पाहिजे. आम्ही सर्वजण एकत्र बसलो होतो आणि आता काँग्रेसच्या समन्वय राहिला पाहिजे म्हणजे समन्वयाचा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तो आशा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, काँग्रेसची नेमकी भूमिका काय, सोबत घेणार आहे त्यांना नाही घेणार आहे? युबीटी हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांच्या पक्षाची ध्येयधोरण ठरवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांचा अंतर्गत असणारा विषय आहे. आम्ही इंडिया अलायन्स म्हणून काम करत असताना इंडिया अलायन्सचे घटक पक्ष कोण असतील आणि कोण नसतील हे ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रीय स्तरावर आणि त्या ठिकाणी त्याचा निर्णय होईल. ग्रामीण मधील संघटनावर जे आहे ते नाराजी व्यक्त करत अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे काही तक्रार आली काही कारवाई करणार? मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होती, खूप लोकांची कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा होती आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. करिता या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा आम्ही आदर करतो. मात्र वरिष्ठ या ठिकाणी निरीक्षक पाठवून या सर्वांशी चर्चा केल्या जाईल आणि या सगळ्यांना पक्षात दीर्घकाळ काम करण्याच्या आणि सामावून घेण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतो. एकनाथ शिंदे यांचे मंत्री नाराज होते, आज एकनाथ शिंदे अमित शहाना भेटायला गेले. हे सगळं गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि टोळी युद्ध जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं.